जागेचा आग्रह आमचा आहे तो अद्याप आता चालू आहे, सुरू आहे. मग आता तुमची बैठक झाल्यानंतर तुम्ही महाविकास आघाडी नेत्यांना भेटणार आहात? आज पाऊस शक्य झालं आता काय ठरतं बैठकीमध्ये, त्यानंतर आम्ही त्या पुढचं पाऊल उचलणार आहोत. परंतु मैत्रीपूर्ण लढतीसाठी ठाम आहात का जर ठाकरेंनी जागा सोडली नाही तर? नाही, मैत्रीपूर्ण लढत ही काय गोष्ट नाही. समजा आम्हाला सांगली मिळाली आणि त्यांनी मैत्रीपूर्ण लढत करायची, हे बी बरोबर दिसणार नाही. मैत्रीपूर्ण लढत हा काय विषय त्याचा तो नसतो, तो करू नये आघाडीमध्ये, या मताचा मी आहे. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत हे तुमच्या नेत्यांवरती आरोप लावतात की ज्या सांगलीसाठी जे आग्रही भूमिका धरतात त्यांचं विमान गुजरातला जाते असं त्यांनी खरमरीत टीका केली आहे. त्या टीकेला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करू नये हेच आम्ही आमच्या मित्र पक्षाला सुद्धा सांगतोय की हे चुकीचे वक्तव्य असे करू परंतु नये. सातत्याने कुठेतरी भाजपमध्ये काँग्रेसचे नेते जात आहेत, यावरतून टार्गेट केलं जातं तुम्हाला ठाकरेंकडनं. असं काही नाही, बिलकुल काही नाही. विश्वजित असेल नाही तर आमचे सगळे भक्कम आहेत. लोक तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आपली साथ नाही मिळाली पाहिजे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. पण त्यांचं विमान हे काँग्रेसमध्ये राहील, गुजरातला जाणार आहे, खात्री आहे का तुम्हाला? ते काँग्रेसचे आहे, भक्कम आहे आणि कामं करत राहणार आहे. काही काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांना डिस्टर्ब करू नये उलट मानसिक, असं माझं मत आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर हे आघाडी महाविकास आघाडी सुद्धा आलेले नाही, मात्र आनंदराज आंबेडकर येण्यासाठी उत्सुक होते, मात्र काँग्रेसकडनं त्यांना फार तेवढा प्रतिसाद मिळाला असं म्हणणं आहे. नाही, आता हे काही म्हणजे मला या बाबतीतली बारकाव्यानं माहिती नाही, त्यामुळं मी काही बोलू शकत नाही. सर, सुजय विखे पाटील म्हणतात की पारनेरची जनता जी आहे ती खूप त्रास सहन करते, त्यामुळे खरं तर तुमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश लंके यांच्या प्रवृत्तीचा विरोध जो आहे तो पारनेरची जनता करेल असं म्हणतात सुजय विखे. पारनेरचे जनता इतकी मोठी आघाडी देईल लंकेजींना की ती खरं सांगतो का मोठी आघाडी, म्हणजे कदाचित लंके यांना ती आघाडी मिळेल ती 75,000च्या वरची असेल. पारनेरची जनता जी देईल ती तोडणं सुद्धा शक्य होणार नाही बाकी तालुक्यातून त्यांना, अशी परिस्थिती आहे. परंतु सुजय विखे एकीकडे, दुसरीकडे सुजय विखे काल प्रचारादरम्यान म्हणतात की तुतारीचं नगरमध्ये डिपॉझिट जे आहे जप्त होणार म्हणून. आता जनता पाहते आहे, जनतेला हे सगळं जनता अत्यंत अनुकूल लंके यांना झालेली आहे, तुतारीला झालेली आहे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि फक्त आता निकालाची वाट पहा. 4 जून आहे, दूर नाही 4 जून. परंतु वंचितकडनं कुठेतरी आता नरेटिव्ह सेट करण्यात येतोय की ठाकरेंनी जे दिलेले आता उमेदवार जे आहेत ते फार कमजोर उमेदवार आहेत म्हणून असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते. कारण की ज्या पद्धतीने वैशाली दरेकर यांना जी कल्याण डोंबिवलीमधनं उमेदवारी देण्यात आली त्यावरतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं. नाही, आता मी त्या 2 यांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर शिवसेनाच देऊ शकते, उद्धवजी देऊ शकतात. मी बोलणं योग्य नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी काही पक्ष जे आहेत ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात असा थेटच हल्ला. नाही, बिलकुल तसं नाही. उलट आता इतकी सहानुभूती आणि इतका साथ जनतेची आहे, जनता आमच्या बरोबर आहे आणि मोठा प्रचंड विजय हा आघाडीचा महाराष्ट्रात झालेला आपल्याला दिसेल. आकडा सुद्धा एक अत्यंत चांगला मोठा आकडा असेल. ही वस्तुस्थिती आज आहे. जनता पूर्णपणे आघाडीबरोबर आहे, आघाडीला मदत करणार आहे आणि आघाडीचे खासदार निवडून मोठ्या संख्येनं निवडून येणार आहे.